नमस्कार, मी संजीवनी मुळे। आज आपण बघणार आहोत की बीपी वाढण्याची कारणं, लक्षणं आणि उपाय। आता बीपी का वाढतं? जर साधा सोपा विचार आपण केला तर आपल्याला कळेल बघा। पूर्वी कसं होतं की आजोबा आजींचा जर विचार केला तर ते पहाटे उठायचे, दिवस उगवायच्या आत उठायचे, त्यांचं जे रुटीन चालू होतं आणि रात्री लवकर झोपायचे। आत्ताचं जसं आहे का, तर आपली जीवनशैली बदललेली आहे। मग ही जीवनशैली का बदललेली आहे? रात्र मोबाईलवरती थांबणं ही चांगली गोष्ट नाही आहे आणि त्यामुळे सुद्धा बीपी वाढू शकतं। मग आपण काय करायला पाहिजे? तर ह्याचे पण आपण आता बघणार आहोत की आता बघा, पहिली गोष्ट म्हणजे लठ्ठपणा असेल किंवा कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल, थायरॉईड असेल, हार्मोन्समध्ये जर चेंज झाला असेल, त्यानंतर लिव्हर फॅटी लिव्हर जर असेल तरीसुद्धा, किंवा किडनीचा आजार असेल, याच्यातील जरी समजा काही थोडासा बिघाड झालेला असेल तरीही बीपी वाढायला सुरुवात होती। आता ह्याचं जर लक्षण आपण जर थोडक्यात बघितलं तर ह्याची लक्षणं लवकर जाणवत नाही आहेत। मग आपल्याला थोडीशी डोकेदुखी, अगदी हलकं वाटणं किंवा घाम येणं, काहीतरी गोंधळल्यासारखं होणं, तर ही लक्षणं मात्र बीपी वाढल्यानंतर आपल्याला जाणवू शकतात। मग आता ह्याच्यावरती आपण उपाय काय करायला पाहिजे? थोडक्यात बघितलं तर पहिली गोष्ट म्हणजे आपण तणाव कमी केला पाहिजे। खरंच तणाव कमी होतो का? मग तणाव कमी होण्याची कारणं काय आहेत की आपण ती बघितली पाहिजे की तणाव कमी करण्यासाठी आपण कुठली गोष्ट अवलंबली पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे जास्ती अति विचार करणे टाळलं पाहिजे। नियमित आपण व्यायाम केला पाहिजे आणि वेळोवेळी भूक लागली तरच जेवण करायचे। की आपला जर आहार व्यवस्थित असेल तर त्या आहाराचा सुद्धा परिणाम आपल्या बीपीवरती होऊ शकतो। मग आपला आहार कसा पाहिजे? आपला आहार कसा संतुलित पाहिजे। मग संतुलित आहार म्हणजे नेमकं काय? की बघा, आहाराचा रक्तदाबावरती खूप जवळचा अगदी संबंध आहे आणि त्यामुळं आपला आहार आपण कसा घ्यावा हे आपण थोडक्यात बघणार आहोत। की योग्य आहार हा उच्च रक्तदाबाचा प्रतिबंध करण्यामध्ये मदत करतो। मग रक्तदाब थोडा जर वाढायला लागला तर सुरुवातीला उपचार म्हणून आपण आहारामध्ये थोडासा बदल केला पाहिजे आणि रक्तदाबाचं जर निदान झालं तर औषधाच्या बरोबरीने सुद्धा आपण आहार हा रक्तदाब सुधारण्यासाठी मदत करतो। मग आता ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? की रोज रात्री लवकर झोपलं पाहिजे, पहाटे लवकर उठलं पाहिजे, आपली जी जीवनशैली आहे ती बदलली पाहिजे, मोबाईलवरती जास्त वेळ थांबता कामा नये। जर आपल्याला असं थोडासा जरी संशय आला तरी आपण लगेच आपल्या आहारामध्ये बदल करू शकतो। आपला जो विहार आहे त्याच्यामध्ये बदल, आपली जी जीवनशैली आहे तर ती आपण बदलली पाहिजे। आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आपण आहार काय घेतला पाहिजे? तर आहार म्हणजे सालासगट धान्य, म्हणजे जी कुठली आहे, आपण बघा आता मुगाची डाळ बघतो तर ती सालासगट घ्यायची, भाज्या, सॅलडचा जास्तीत जास्त आपण उपयोग केला पाहिजे, फळं घेतली पाहिजे, ज्यूस घेतला पाहिजे, दही, ताक ह्या अशा गोष्टीचा आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये पिठूळ पदार्थ मात्र कमी केले पाहिजे, साखर कमी केली पाहिजे, मीठ कमी खाल्लं पाहिजे। नाहीतर बघा, आपण जर जेवणामध्ये जर बसतो तर एखाद्या भाजीला जर मीठ वगैरे कमी असेल तर वरून जर मीठ घेतलं तर तो आपल्याला रक्तदाबाला हानिकारक आहे, म्हणून वरून कधीही मीठ घेऊन खायचं नाही। आता पोटॅशियमची सुद्धा आपल्याला खूप गरज आहे। मग आपल्याला हे कशामधून मिळेल? तर पोटॅशियम जर बघितलं तर केळी, सफरचंद, मोसंबी, पालेभाज्या ह्यामधून पोटॅशियम आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळतं। मशरूमसुद्धा, की त्याच्यामधून सुद्धा आपल्याला पोटॅशियम मिळू शकतं। आता कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आपल्या शरीराला खूप आवश्यक आहे, त्याच्यासाठी आपण दूध घेतलं पाहिजे आणि दुग्धजन्य पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत, त्याच्यामधून सुद्धा आपल्याला फायदा होतो। आता नायट्रेट जर बघितलं तर बीट, तर मग बीटाचा तुम्ही ज्यूस करून घेऊ शकता। लसूण आपल्या आहारामध्ये असला पाहिजे, लसणाची चटणी असली पाहिजे, विविध प्रकारच्या चटण्या असल्या पाहिजेत, सीड्स असल्या पाहिजेत। मग हे जर घेतलं, त्याच्यानंतर वॉटरमेलन, कलिंगड आणि जास्वंदाच्या फुलांचा जर आपण चहा करून घेतला तर आपलं बीपी नियंत्रणात राहू शकतं। म्हणजे बघा की आपलं जर बीपी आणि आपली जर जीवनशैली जर योग्य प्रमाणात जर आपण ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर बीपी नियंत्रणामध्ये येतं आणि बीपी होणारच नाही आहे। पहिली गोष्ट म्हणजे ताणतणाव कमी करणं, ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवूया। हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल
तर आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि हा व्हिडिओ इतरांनासुद्धा आपण पाठवू शकता. धन्यवाद.